मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांवरती प्रचंड टीका होते। नाना पटोले आणि वडेट्टीवार यांनी फडणवीसांवरती टीका केली आहे। मात्र विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे। तर दुसरीकडे फडणवीस मराठा समाजाचे नाहीत, हे चूक आहे का? फडणवीसांना विनाकारण टार्गेट केलं जातंय असं बावनकुळेंनी म्हटलंय। मराठा आंदोलनावरून सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका होत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीकेला उत्तर दिलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती यासोबतच नाना पटोले यांनी सुद्धा टीका केलेली होती। त्याला उत्तर देताना विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं बावनकुळे यांनी म्हटलंय। आजच वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। आमचं सरकारला, मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे। सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे, ही चर्चा झाली पाहिजे। पण ओबीसीतनं आरक्षण काढून, एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या, दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या, या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हाच केला पाहिजे की ज्या ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला। कौतुक केलं 14 ते 19चा काळ, नंतरचा एकनाथ शिंदे साहेबाचा काळ आणि आत्ताचा देवेंद्रजीचा काळ, ज्यात देवेंद्रजींनी 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र याची भूमिका तयार केली आणि या महाराष्ट्राला देशाबरोबर समोर नेण्याचा प्रयत्न करतात आहे। अशा वेळी मात्र त्यांच्याबद्दल गलिच्छ भाषेत बोलणे आणि समाजाला, मराठा समाजाच्या इतर नेत्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल कौतुक करणे ते केलं पाहिजे, आम्ही करतो। एकनाथजी सारखा अत्यंत चांगला नेता, अजित पवार सारखा एकदा चांगला नेता आमच्या सरकारमध्ये आहे। आमचे महायुतीचे घटक आहे ते आमच्याकरता महत्त्वाचे आहे, ते आमचे नेते आहेत। पण एकीकडे असं करताना दुसरीकडे मात्र देवेंद्रजींना क्रिटिसाइज करणे, त्यांच्या जाती समाजावरून, त्यांच्या परिवारावर क्रिटिसाइज करणे हे मात्र महाराष्ट्राला मान्य नाही, हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही।